महाराज, आपण मला रामरायाच्या सेवेसाठी ठेवता ही माझ्यावर आपली, खरं सांगू, दृष्टीच्या स्थानी पोहोचता आपली कृपा आहे. मी राहीन इथे, नक्की राहीन, काही चिंता करू नका. आपण जे सांगितलं ना ते सगळं काम मी करेन. आपण प्रवासात आपली काळजी घ्या ना. शिष्य बोलायला लागला. समर्थांना माहिती नव्हतं का हो, एखाद्यावरती एवढी जबाबदारी टाकायची याचा अधिकार, योग्यता माहिती नसेल का? इतकाही गोळा नव्हता. नाव अज्ञान होतं, पण एक जीवनात तत्व माझ्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास. सगळे शिष्य विचार करायला लागले, पाप्याला काशी कुठली आहे? याला राहावं लागलं. आपल्याला सद्गुरूंचा सहवास, आता काशी यात्रेचं पुण्य, यात्रेमध्ये आनंद, वा 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 वा. नायकडी वेडीला सासर माहेर सारखं असतं, त्याला काय कळणार आहे? यात्रेचं काय त्याला भाग्य? बरा राहिला येते. आणि तो दिवस उगवला. स्वतः समर्थ माऊलीनं रामरायाची पूजा केली. नैवेद्य रामरायाला समर्पित केला. एक प्रार्थना केली, रामा, जगदोद्धारासाठी जायचंय मला. समर्थांचं काशी यात्रेला गमन जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती, देह कष्टनिधी परोपकारे, या निमित्तानं जगदोद्धार होईल, या लोकांना परमार्थाची गोडी लागेल. हट्ट केला त्यांनी चांगल्या गोष्टीचा असतो, त्यांची मनधरणी करावी लागते. जगामध्ये मोठेपणा सोपा नाहीये हो. राखा आधी बहुतांशी अंतरे भाग्य येते दरनंतर. आणि याला विनंती केली, महाराज, सर्वांचा भोजन प्रसाद झाला, एक विनंती करू का महाराज? काय अज्ञान आहे? त्या वेशीपर्यंत येऊ का? 4 पावलं तुमच्या सोबत, म्हणजे बस झालं. आपल्या सोबत 4 पावलं आलं तरी काशी यात्रेचं पुण्य महाराज. वेशीपर्यंत याचा हट्ट करायला लागला. हट्ट नाही, ती विनंती केलं. पण पहा, पुन्हा पुन्हा सांगतो, समर्थ सांगतील ज्ञाना, जाणीव हेची म्हणा. सगळी कामं लक्षात आहेत ना? सगळी लक्षात आहेत ना? हो. याच्या डोक्यात एक अगदी बसलं मेमरीमध्ये. समर्थांनी सांगितलंय, रामरायाला दररोज जेवू घालायचं. आठवा नामदेवरायांचं चरित्र, बालवयातले नामदेवराय दुधाचं भांड घेऊन गेलेले. दामाशेटींनी अंगावर जा. 5 वर्षाचा नामया पांडुरंगाला आळवत. काय निष्ठा, काय हो. देवालाही प्रकट व्हावं लागलं. आधीच तो प्रकट आम्हाला अनुभवाला येत नाही, कारण आमची भक्ती त्या योग्यतेची नाही. रामरायाला आणि त्याची करुणा पाहून अनुमती घेऊन समर्थांची स्वामी शिष्यगणांचं, त्या आदिक लोकांचं, रघुपती राघव राजाराम वेशीपर्यंत आला. समर्थांना सांगतो, महाराज क्षणभर थांबा. काय थांबा ना, थांबा. भाविक हो, साष्टांग दंडावत आपल्या दोन्ही डोळ्यातल्या गंगा यमुना जलाने समर्थांच्या चरणी त्याला अभिषेक केला.
सद्गुरूंच्या आचरणाची उडबडगुळ आपल्या आळाला लावली. महाराज माझी इथेच काशी यात्रा सत्र झाली, आपण जा, आपली चिंता घ्यावं, काळजी घ्या महाराज, आणि इकडचा काही विचाराचं प्रयोजन ठेवू नका, मी सगळी कामं करतो. पाठ केलं. समर्थांना वाटलं काय या लेकराला याचं अज्ञान नाव कोणी ठेवलं, काय सांगावं. नामाची काय नदी सार्थकता जरी नसे, निर्धना वेद वदये कसे, नाम देयं किं फलम्. आपलं नाव काय असावं, कसं दिसावं, कुठे जन्म घ्यावा काही हातात नाही, पण हे पुरुषार्थ आपल्या हातात आहे. इथं आल्यानंतर क्रियमान टाळता येईल, काय करायचं हातात. मठात आलाय तो दिवस पहिला याचा आहे, कसोटीचा. संध्याकाळची वेळ झाली, रामरायाची करुणाष्टमी आहे. सगळं माहिती होतं. पाहता पाहता अस्ताचलाला सूर्य गेला, आणि आता रात्रीचं राजकोट वाचन समर्थांनी सांगितले या नियमाप्रमाणे सगळं जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथं जसं तसं करायला लागला. रात्रीची शेजारती केली आहे, पण आता काय सांगावं, उद्यापासून खरी जबाबदारी आहे. इकडे सगळे काशी यात्रेकडे निघाले मंडळी. रात्रभर तळमय अति लागे, झोप हे त्रास येना, काशी स्थिती झाली. काय माझ्यावर गुरुजींचं प्रेम, त्यांनी माझ्यावर एवढी सोपी जबाबदारी दिली. अरे मला देहदंडनेचे महादुःख काहीच नाही, माझी यात्रा इथेच सफल. रामरायाचं सानिध्य मिळायला लागलं, याच्यातच आनंद वाटायला लागला. पण एवढी जबाबदारी पेलेल का मला. तो दिवस आला, प्रभात काळी उठलाय, मठाची झाडलोट केली, स्वच्छ मठ गेलाय. आमचे पुण्याचे कानडे बुवा सांगायचे, रामाचा अनुभव घ्यायचा आहे तर वदन आणि सदन दोन्ही पवित्र ठेवा. सदन तर पवित्र पाहिजे, पण वदन सुद्धा बोलण्याच्याही बाबतीत आणि खाण्यापिण्याच्याही बाबतीत. पूजनीय बाबांचे वचने नोंदवल्यातलं, ज्या देहात आत्मारामाचा अनुभव घ्यायचा आहे त्या देहात नको ते का होत नाही. कलियुगात पुन्हा सांगतो, अन्नाचे दोष तेवढे तरी पाळावं, नको ते खाऊ नका. जे शास्त्रानं आरोग्यानं हानिकारक सांगितलं त्याचा तरी विचार करा. असतो वर्तमानातलं मला बोलायचं नाही. पायवा काकड आरती झाली, पूजा झाली, आता काय करतोय पूजा, पण जे उपचार आहे ते श्रद्धेनं करतोय. पत्रम पुष्पम फलंतोय योगी भक्त्या प्रेक्षती. पूजन झालं आणि संप्रदायाचा नियम, भिक्षा आणून रामरायाला नैवेद्य समर्पित करायचा, रामाला जेवू घालायचं. भिक्षेसाठी निघाला नवविध भक्तीच्या ओठड्या दिव्य हीरा, निगमने दशानी शोभती पक्षजीला. म्हणून विनवितो मुक्ती देई तुलासा, शरण तुझ काम देवो सोडी संसार पाठा. सीताकांत स्मरण जय जय राम. पाच भिक्षा मागायला लागला. संप्रदायाचा नियम आहे. असा रामदासी संप्रदाय भिक्षेवरती आहे. दिन नाही, जगाला त्याग शिकवण्यासाठी. विरक्त असून भिक्षा मागायची, विरक्तीसाठी. भिक्षा साधन नशकोता, भिक्षा साधन नशकोता. काही कळत नव्हतं हो. पिठात पाणी घालायचं का
नाही माहिती कुठे. काय करावं, कसे तरी पाणी घातले, नैवेद्याची वेळ झाली. आला त्याच्या डोक्यात एकच होत, दररोज राम आपल्या सद्गुरूंकडनं, सद्गुरूंच्या हातून भोजन प्रसाद घेत असत. पान घेऊन आला, आता याला कळेना गेलं काय म्हणत असतील गुरुजी. पण कोणता म्हणून आपले गुरुजी रामरायाला जेव्हा जेवण घालत असतील, ते कधी पाहिलं नाही, पण नक्कीच रामराय जेवण असतील. माझ्या गुरुजींनी सांगितलं दररोज रामाला जेवण घाल. पाठ घेऊन उभा हो, रामा माझं नावच अज्ञान आहे बघ, मला काही कळत नाही, मला बाकीचे आता मंत्र तंत्र काही माहिती नाही, पण माझी लाज राखा, माझी लाज राखा. रामा जेवा, रामा जेवा. लोग कहते हैं भगवान आते नहीं. अरे भावाचा अभाव असतो, पण वाटतं काहीतरी आमच्यासाठी ती मूर्ती असते, संतांना प्रत्यक्ष राम असतो. सोनाराकडे गेल्यानंतर तो फक्त सोनं पाहतो, त्याच्यातला आकार पाहत नाही. तशी दृष्टी असू द्या, बाकी काही नाही, मला त्याच्यातलं स्वरूप दिसतं, अधिष्ठान तत्व दिसावं. मंडळी प्रार्थना करायला लागला, रामा जेवण, रामा जेवण, फार भूक लागलेली मला, आज पहिला दिवस आहे, माझ्या गुरुजींनी माझ्यावर या मठाची सगळी जबाबदारी टाकली. रामा तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवायचं कसं. दीनबंधू आहे, करुणा सिंधू आहे, पण एवढ्या लवकर प्रसन्न होणार, कृपाळूपणे अल्पनारिष्ट पाहे पहा, तो लवकर प्रसन्न होणार नाही, पण एकदा ज्याला हाताशी धरलं मध्ये सोडून देणार. या कथा पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा ऐका. वैज्ञानिक जगामध्ये अशा कथा काल्पनिक वाटतील. स्वामी विवेकानंद परदेशात काही कथा सांगायला लागले, हरिश्चंद्राची वगैरे, ते लोक म्हणायला लागले स्वामीजी या कथा सगळ्या काल्पनिक वाटतात, खऱ्या कशावरून. स्वामीजी म्हणाले तुम्हाला काल्पनिक वाटत असतील, बरोबर आहे, पण अशा कल्पना फक्त भारतातच केल्या जातात. पु ल देशपांडे सांगायचे, पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. रामरायाला आळवतो, 12ची वेळ कळली, 4 वाजले तरी 5 नसे. रामा जेवायला, रामा भूक लागलेली, रामा जेवायला. हा असं असेल, मी तुमच्या समोर उभा आहे म्हणून तुम्हाला प्रकट व्हायला लाज वाटत असेल, तर मी बाहेर जातो, पडदा ओढून खुशाल जेवा. काय 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 विचार करत नाही याच्या. पडदा ओढलाय, बाहेर आलाय, आता रामप्रभूंचं जेवण झालं असेल, पाहतोय संध्याकाळ झाली तरी पान तसंच आहे. हो तसंच काय माझ्याकडनं चूक झाली असेल म्हणून रामराय जेवले नसतील. माझ्या गुरुजींनी जर मला विचारलं रामरायाला दररोज जेवू घातलंस का, पहिल्याच दिवशी जर असं झालं तर माझी भक्ती काय, विचार करायला लागला, मी काय सांगतो. आपण एवढे हार घातले, विचार करावा की समर्थांचं नाव घेत असताना त्यांच्या उपदेशाचं प्रत्यक्षात जीवनात काय प्रयोजन आहे. आपल्या वागण्यामुळे आपल्या गुरूंना खाली बघायची वेळ येऊ नये. सांगतो, आपला संप्रदाय आणि आपले गुरु यांचं नाव जगापुढे सांगूही नये. माझे गुरु कोण अजिबात सांगू नये का, आपल्या वागण्यावरून लोकांनी ठरवावं याचे गुरु कोण असते. शेजारी करायला लागला, रामा माझ्याकडनं काय चुकलं हो. एक दिवस तसाच गेला, तसंच प्रत्यक्ष भगवंताला जीव घालायचंय. खरं सांगतो,
जिंदगी जब तक रहेगी प्रसन्न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से त्याच्यावर प्रेम करा. जगाचा काय विश्वास घेता आशा रखो रामजी की रुधी आशा छोड़ दे नाता सच्चा रामजी का तुझा नाता तोड़ दे साधू संग राम रंग अंग अंग रंगिये आणि जाही विधी राखे राम ताही विधी रहिये. पण हे करताना सीताराम सीताराम सीताराम. एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच दिनक्रम त्याच्यात काही बदल नाही. पण रामा माझ्याकडनं काही चुकलं असेल मी काही अपराधी असेल आम्ही अपराधी अपराधी आम्हालाही दृढबुद्धी माझे अन्याय अगणित आणि कोणी करावे गणित. रामा असं नाव संध्याने अन्याय बहुमी अन्याय. रामा तो माझ्यावरचा आहे अन्नावर काढू नका असू द्या. तुम्हाला उपवास घडला माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली. कालचा जो दिनक्रम उपासनेचा सगळा तसाच आहे. पुन्हा दीक्षेला लागलेला नवीन पाक सिद्धी केली आळवायला लागला. रामा आज मात्र जेवा कालचा दिवसभराचा उपवास आहे व मला दिवसभराचा उपवास घडला. माझे गुरुजी तर तुम्हाला दररोज जेवू घालतात आणि माझ्याकडनं असं होत नसेल मी कुठेतरी कमी असेल. पण दिनाच एवढे दिसता लाज टोणा जनी दास दिसे तुझा गणिवाला रामा. कसाही असलो तरी मी तुमचा आहे आळवायला लागला. पण पुन्हा तोच प्रकार हो. आता मात्र व्याकुळ झाला त्यज मौन बोल भगवान गयाची आण. बोल भगवान गयाची आण. त्यज मौन बोल भगवान गयाची आण. निराकरण करताना हेच उपयोगाला येणार आहे. एक दिवस, दोन दिवस, 3 दिवस पाहता पाहता 7 दिवस झाले. विचार करा, 7 दिवस.
एवढ्याच निर्धारानं, एवढ्याच निष्ठेनं. पण अन्नवाणी न घेता कल्पना वाटतील आपल्याला. मला सांगा, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बिना अन्न पाण्याचे कर्मचाऱ्यांकडे जगतात केले. एक दिवस अन्न पाणी त्यावेळेस फक्त कल्पना करा. तत्वावरती ठाम होतात. माझ्या गुरुजींच्या वचनाला जर मी जागलो नाही तर ते पहा, खात्या अन्नाला जागा, खात्या मिठाला जागा, कीर्तनाला जागा, भगवंताला जागा. जाणीव ठेवा. प्रमाण होणे अज्ञात ना हो यदर्थी न कीजे, मना सज्जना रागवी मस्ती कीजे. 7 दिवस झाले हरीसे जागले, सप्तदिन श्रीराम करिना भोजन, निश्चयाचे बळ एक वटून, देह अर्पीन भोगला. समजत ना मन तू केला, समजत ना मन तू केला, समजत ना केला. बार बार समझावत हूँ मैं, बार बार समझावत हूँ मैं, काबिल जगत अंधेरा, समझत ना मैं तू मेरा, मेरा समझत ना मैं तू मेरा. आणि आता निर्धार केला, जरी न जेविता दिसता तरी तो प्राणार्पणासी मी आता. भोंग्यावरी नारळसा आपटून घेईन आपला माता. आता जर रामा प्रकट नाही झाला, ओढ्यावर नारळ आपटल्यानंतर त्याची जशी पण शकणार होता, तसं माझं मस्तक शिरकमल अर्पण करेल. माझं मस्तक आपल्या चरणी. त्या भक्ताचा तो निर्धार, तो अभिनिवेश पाहिला. सगून तरी उपयोग काय रामा? गुरूंचा शिष्य म्हणून घ्यायला मी योग्य आहे का? 7 दिवस झाले माझी चूक सांगत नाही, माझ्यातच काहीतरी त्रुटी म्हणून आपण कमी झाले.
मिळवण्यासारखी सोपी नाही हो. कोथिंबिरीची जुडी घेण्या इतका परमार्थ सोपा नाही, एका दिवसाचा नाहीये. पण पहा, इथलं कुठलंही केलेलं अनाठाई जाणार नाही झाला. आणि आता भगवंतानं विचार केला, या भक्त राजासारखा नैवेद्य मला जगात कुणी दाखवणारा नसेल, याच्या निष्ठेपुढे मला झुकावं नाही. आणि भगवंतानं ठरवलं प्रकट व्हायचं. सीता माऊलीला सांगितलं, आपल्याला आता अव्यक्तातून व्यक्त व्हायला पाहिजे, चला सगळेजण. सगळ्यांना तयार केलं. पण एक राष्ट्र जरा विरोध करायला लागलं. रामा, प्रकट होणं सोपं नाही, याचं जेवण फार महागात पडणार आहे. कोण होते जे मागे उभे आहेत ते? रामा, त्याचं जेवण फार अवघड आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जा, बुवा घरी या. बुवा असतो हडपसरला, हे असतात चिंचवडला. सांगावं लागतं, काशी ते रामेश्वर यात्रा करतो, पण इकडं बोलावं नको, परवडायचं नाही. रामा, कान कहीसे भोजना, भगवंतानं ठरवलं प्रकट व्हायचं. प्रभू, आपण म्हणताय प्रकट व्हा, याच्यासाठी प्रकट व्हायला सोपं का हो? आवा वाटतो तेवढा सोपा नाही. पण या भक्ती पुढे त्या परमात्म्याला झुकावं लागलं. पहा, भगवंतही आपलं मोठेपण विसरतो, दासाला मोठं करतो. प्रबल प्रेम के मागे भडकर, प्रभु का नियम बदलते देखा, अपना मान बले घट जाय, पण भक्त का मान बदलते देखा. त्या भक्ताचा कसा मान राखला परमात्म्याने. उद्या आपण कथा ऐकूया, ठरवलं होतं आज आख्यान पूर्ण करायचं, पण होत नाही. शेवटी नाईलाज असतो. ते जाता जाता एवढं तुमच्या लक्षात येईल, बुवानं काय सांगितलं? 15 दिवस अज्ञान सांगितलं. समर्थांनी रामरायाला करुणा टाकली, मागणं मागितलंय, तोच प्रसादाच मागतो. मला नवीन तुका म्हणे नाही चालत, तातडी प्राप्त काल घडी आल्या. 2005-06 साली त्या वाड्यावरती दत्त मंदिरात आलेलं एकदा वारीकर मठात अधिक मासाची कीर्तनं केली. दौऱ्यात बाहेर होतो, पण रामरायासमोर उभं राहण्यासाठी कुठे माझं पुण्य कमी पडलं असेल ते यावेळी रामरायानं बोलावलं. महाराज काय सत्कार, मी आशीर्वाद त्यांनी कालच बोललेलो आहे, हा माझ्या संप्रदायाचा मठ आहे. आपल्या घरी आपला ते सत्कार करायचा, त्याच्या सत्तेनं उभं राहिलो, सगळ्यात मोठं भाग्य आहे.
महाराजांनी विचारलं इथं येताना काय विचार घेऊन आला? त्याचा विचारच नव्हता, पण जाताना सद्विचार घेऊन जातोय महाराज. आपल्यासारख्यांचं औदार्य भरपूर आहे, माझ्या लायकीपेक्षा आपण जास्त दिलेलं आहे. आयुष्यभर मी ऋणातच राहणं योग्य समजेल, त्याच्याबद्दल आभार मानला परकेपणा येईल. असंच प्रेम राहू द्या. कळसाध्याय असेल, परवा दिवशीपासून सत्र आहे, जो परमार्थ अखंडित आहे. कुठेतरी गाडी बदलावी लागते, पण जायचं ठिकाण पुढे चालूच आहे. असतो श्रीराम.